नमस्कार. मी सौ संध्या रमेश पुजारी, अर्थात पूर्वाश्रमीची संध्या दिगंबर तेरवाडकर. आता माझा आवाज, लिखाण थोडंफार परिचयाचं झालं असेल. नसेल तर हे नव्यानं. तर आज असंच काहीसं सुचलं. आता त्याला नेमकं काय म्हणायचं माहिती नाही, पण त्याचं नाव आहे एका अनाकलनीय वळणावर. तर चला ऐकूयात. आज क्लिनिक संपवून, म्हणजे खऱ्या अर्थानं आटोपून, शरीर आणि मन थकलं तसं, आणि हो, घड्याळालाही वाटलं असं, तर ती निघाली. क्लिनिकमध्ये येताना व्यथेनं, चिंतेनं होरपळलेले चेहरे, हिच्या ट्रीटमेंटनं, शब्दानं संजीवनी मिळाल्यासारखे. बाहेर पडताना कसे प्रफुल्लित, अगदी टवटवीत. हिला बरं वाटायचं. असं कित्येक वर्षांपासून चालत आलंय. हिच्यावरचा पेशंटचा विश्वास, तेच मुळी त्यांच्या अनुभवावर व हिच्या जादुई प्रेमळ मयूरपंखी शब्दातून रुजलेलं, बहरलेलं असा एक विश्वासाचा तो वटवृक्ष. तर ही अशी. पेशंट्स पाहून झाले, आता बाकीचे उद्या. हो ना, कुठंतरी थांबायला हवं. हाताखालचा बाकीचा स्टाफ, त्यांनाही पोटपाणी, भूक, घरदार आहेच ना, त्यांनाही मोकळं करायला हवं. हिचं हे असंच. हिला आपल्यांची इतर काळजी आहेच, तुपल्यांचीही आहेच. आणि काय सांगायचं, आपल्या तुपल्या म्हणत म्हणत खरंच अगदी असल्या तसल्यांची काळजी पण हिलाच. हाताला हमखास गुण, आणि तोही पेशंट्सना परवडेल अशा दरामध्ये. हिनं कधीच विचार केला नाही लुबाडणूक, ओरबड असलं काही तिच्या डोक्यात पण आलं नाही. तशी व्यवहारी, पण कुणाची अडवणूक न करणारी. मन आणि तन याचा परिपूर्ण अभ्यास आणि त्याची सुरेख सांगड कृतीतून, वृत्तीतून. तर ही अशीच. तर मग काय सांगत होते बरं. आजचे पेशंट्स उरकून ती बाहेर पडली. एरवी ती मग स्वतःच ड्राईव्ह करून किंवा कधी ड्रायव्हरला बोलावून घरी जायची. मग घरची डिस्पेन्सरी, फोन, व्हॉट्सॲप, वेळ म्हणून नाहीच स्वतःकडं लक्ष द्यायला. हिचं स्वतःनंच आजमावलेलं एक औषध, अगदी अफलातून हां, ते म्हणजे स्वतःकडं दुर्लक्ष आणि इतरांकडं नको तितकं लक्ष. पण आजचा दिवस थोडा वेगळा होता. आज तिचा बेटर हाफ, हो, तिला न्यायला दारात उभा. हिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमललं. चला, खूप दिवसांनी आज थोडं निवांत वाटत होतं. गाडी ड्राईव्ह करणं नाही, आणि बरंचसं काही नाही. आज कसं छान हलकं हलकं वाटत होतं त्याच्यासोबत. गाडीत साईड सीटवर बसणं आणि काय हवं, त्यांचा प्रवास सुरू होता. एकमेकांबरोबरचे हळवे फुरसतीचे क्षण. आता हिचा ऑफ टाईम असल्यानं पेशंटचे फोन, SMS इत्यादी इत्यादी यातून थोडी हळवाश होती. गाडी दिमाखात पुढं जात होती. आणि गाडी असंही रिव्हर्समध्ये जाण्यापेक्षा पुढं गेलेलीच बरं नाही का. खरीखुरी गाडी काय, किंवा मग विचारांची गाडी काय. त्याचं आज काम होतं तळेगावला, हिचं काम तळागाळातलं, आणि त्याचं तळेगावला. शब्दांची गंमत जम्मत हो. जिम्मा फुगडी मनामध्ये घालू लागली. काम उरकलं. आता तळेगावहून गाडी गड सर करायचा होता सिंहगड रोड. राहतं घरटं, आणि घरट्यातली किती जण वाट पाहत होते. ठरलं, गाडी आता हायवेनं सिंहगड रोडकडं घ्यायची आणि घरट्याच्या उबीत मस्त विसावायचं. थोडा वेळ का होईना, पेशंटची जागा आता घरकुलानं घेतली होती. परतण्याची वेळ झाली की घरांच्या अदृश्य खिडक्या दारांना सुद्धा आतुरतेचं तोरण लागत असावं असं वाटतं. आता वळणार. आणि इतक्यात त्याला काही आठवलं. काहीतरी घ्यायचं होतं. आता जे घ्यायचं ते वाटेवरच कुठंतरी सहजी मिळणार. पण का कोण जाणे, त्यानं गाडी कोथरूड मार्गे आत घेतली. हिलाही कळेना, हे उगाचच वळण का आणि वळणं का. हे उगाचच वळण का आणि वळणं का. खरं तर त्यालाही कुठं कळलं होतं. आणि मग गाडी कोथरूड मार्गे आत शिरली. त्याला जे हवं होतं ते दुकान दिसलं. तो दुकानाच्या पायरीवर चढला. पाठोपाठ ही पण. मनात विचारांचा गोंधळ नुसता, आणि नुसता गोंधळ.
ह्या दुकानाला काय सोनं लागलंय, हे तिथेही मिळालं असतंच ना, असं काहीसं वाटलं असेल. आणि इतक्यात एक बाई आल्या. मॅडम मॅडम म्हणून चक्क हिला मिठी मारली, पाया पडू लागल्या. ही खूप संभ्रमित, काय करावं कळतच नव्हतं. ती तिची पेशंट होती. त्या बाई म्हणे, मॅडम, देवानं माझं ऐकलं बघा. माझ्या नवऱ्याच्या पोटात फार म्हणजे अगदी सहन होत नाही इतकं दुखतंय. मी तुमच्याकडे येत असते, पण मला माहीत आहे की तुम्ही आता दवाखान्यात नसणार, आणि तसंही माझ्या नवऱ्याला तिथंपर्यंत कसं आणायचं हो. मी एकटी बाई माणूस, आणि तसं पण तुमच्या औषधावर माझा विश्वास. सकाळपासून देवाला प्रार्थना करीत होते, देवा, काय पण कर, पण मला माझ्या मॅडमची भेट घडवून दे. मॅडम भेटू देत, आणि त्यांच्या औषधानंच माझ्या नवऱ्याची पोटदुखी कमी होऊ दे. आता हिलाही भरून आलं. ती पटकन तिथं त्या दुकानाच्या बाजूच्या दारानं आत शिरली. पाहिलं, गाडीतून प्राथमिक तपासणीची आयुधं काढली. तिच्या नवऱ्याला तपासलं. औषध व पथ्य खाणं-पिणं सारं काही सुचवलं. औषधंही पटकन मागवली. थोडा वेळ हे दोघेही तिथेच थांबले. आणि पोटदुखी हळूहळू शमत होती. दोघेही उठले. त्या बाई व त्यांचे मिस्टर कधी यांच्याकडे तर कधी आभाळाकडे बघून हात जोडत होते. त्या बाई म्हणाल्या, पण मॅडम, आज ही वाकडी वाट कशी काय? आणि आता हिला कळलं, गाडी नवऱ्यानं नव्हती वळवली. गाडीचं स्टेअरिंग नेमकं कुणाच्या हातात होतं? पेशंट्समध्ये असणाऱ्या रंजल्या गांजल्या जनार्दनास तिनं मनोमनी हात जोडले, आणि गाडी पुन्हा घरकुलाच्या वाटेवर धावू लागली. आणि घरकुलावरची पाटी डॉक्टर सौ मिताली माधव कुलकर्णी ही नेम प्लेट अगदी मनोमनी सुखावली. आता हे ते अतर्क्य वळण तिला कळलं होतं, आणि गाडी का वळली होती हे कोडं उमगलं होतं. धन्यवाद.